तर भारत सरकारची PMVBRY योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेली आहे। पहिली जो नोकरी आहे मिळालेल्या तरुणांना 15,000 रुपये आर्थिक मदत म्हणून आणि कंपन्यांना भरतीवर प्रोत्साहन दिले जाणार आहे। म्हणजे जे कामगार म्हणजे आपल्याला ज्या तरुणांना समजा पहिली वेळ प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळालेली आहे आणि त्यांचं जे PF अकाउंट पहिली वेळ निघालेलं असेल तर त्या तरुणांना आता 15,000 रुपये PMVBRY योजनेअंतर्गत ते आता त्या तरुणांना दिले जाणार आहे। म्हणजे तुम्ही समजा पहिले पण याच्या आधी पण तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल पण तुमचं PF अकाउंट जे आहे ते निघालेलं नव्हतं, ठीक आहे, कारण कोणकोणत्या कंपन्यांमध्ये PF अकाउंट निघत नाही आणि समजा आता तुम्ही दुसऱ्या कंपनीत लागलेले असाल किंवा नवीन तरुण जो आहे त्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल जस्ट आता आणि तो आता कंपनीमध्ये लागलेला असेल प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही कंपनीमध्ये म्हणा तर त्याचं अकाउंट समजा पहिली वेळ समजा त्याचा PF अकाउंट बनलेलं असेल आता 1 ऑगस्ट 2025 पासून तर त्या तरुणांना 15,000 रुपये प्रोत्साहन म्हणजे आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे। तर चला जाणून घेऊया ही कशी काय आहे। भारत सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे तर ही कशी काय आहे, कोणत्या तरुणांना याचा फायदा होणार आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। भारत सरकारने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही सुरू केलेली आहे। पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्यांच्या मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना 15,000 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करते, जी 2 हप्त्यांमध्ये वितरित केली जात आहे। पूर्वी एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेचे आता प्रधानमंत्री विकास आधारित योजना असे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे। उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करत सरकारने पुढील 4 वर्षासाठी या योजनेसाठी तब्बल 99,446 कोटी रुपयांचे बजेट जारी केलेले आहे। या माध्यमातून देशभरात तब्बल 3,50,00,000 नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। या योजनेचा पहिला भाग पहिल्यांदाच नोकरीला सुरुवात करणाऱ्या तरुणांना असून दर महिन्याला 1,00,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या पात्र उमेदवारांना 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही मदत 2 टप्प्यांमध्ये वितरित केली जाणार आहे। 6 महिने नोकरी टिकवल्यानंतर आणि पुढील 6 महिन्यांनी आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ही रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे त्या तरुणाच्या बँक खात्यामध्ये DBT लिंक असायला हवी आहे तर त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या घटकामुळे तब्बल 1,92,00,000 तरुणांना याचा फायदा होणार आहे। योजनेचा दुसरा भाग नियुक्त्यासाठी असून नव्या कर्मचाऱ्यांना भरती करणाऱ्या कंपन्यांना प्रति कर्मचाऱ्यामागे दरमहा 3,000 रुपये जे प्रोत्साहन आहे ते मिळणार आहे। हे प्रोत्साहन उत्पादन क्षेत्रात 4 वर्षे आणि इतर क्षेत्रामध्ये 2 वर्ष दिले जाणार आहे। मात्र याच्यामध्ये काही अटी लागू आहेत। लहान कंपन्यांनी किमान 2 महिने आणि मोठ्या कंपन्यांनी 6 महिन्यामध्ये किमान 5 तरी भरत्या केल्या पाहिजे। या योजनेच्या माध्यमातून तरुणांना संघटित क्षेत्रामध्ये सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि पेन्शन व विमा यासारख्या सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळेल। मेक इन इंडिया या उपक्रमाला बळ देणारी ही योजना भारताच्या उत्पादन क्षेत्रातील स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे। म्हणजे ही रक्कम तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही नवीन असाल, तुम्ही नवीन तुमचं PF अकाउंट उघडलं असेल आता 1 ऑगस्ट 2025 पासून तर तुम्हाला हे जे 15,000 रुपयाची रक्कम 2 हप्त्यामध्ये तुम्हाला तुमच्या DBT लिंक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। पण एका कंपनीमध्ये तुम्ही 6 महिने तरी काम करायला हवे आहे, ही एक अट आहे। 6 महिन्याच्या आत जर समजा तुम्ही ते कंपनी सोडणार तर तुम्हाला ही जी रक्कम आहे ते मिळणार नाही। 6 महिन्याच्या नंतरच तुमचं जे PF अकाउंट बनलं त्याच्या 6 महिन्याच्या नंतरच ही तुम्हाला जे रक्कम आहे तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा केली जाणार आहे। म्हणजे जे तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, ठीक आहे। नवीन तरुणांना ही संधी आहे, ज्यांचं नवीन अकाउंट नवीन कंपन्यांमध्ये लागणार आहेत, नवीन PF अकाउंट बनलं असेल त्या तरुणांना ही एक मोठी संधी आहे, ठीक आहे। तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।